मालाडमधून विनोद शेलार 1522 मतांनी आघाडीवर, असलम शेख इथे पिछाडीवर। तर बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत। 1980 मतांनी संजय गायकवाड हे आघाडीवर आहेत। तर भाजप सर्वात मोठा पक्ष 109 जागांवर भाजप आघाडीवर आहे। महायुती एकूण 199, महाविकास आघाडी 49 जागांवर। सध्या इतरांच्या वाट्याला 15 जागांची आघाडी पाहायला मिळते आहे। तर भाजप 109 जागांवर आघाडीवर, महायुती 199 जागांवर, तर महाविकास आघाडी 49 जागांवर आघाडीवर आहेत। वसईमध्ये हितेंद्र ठाकूर आणि भाजपच्या स्नेहा दुबे यांच्यामध्ये काटेकी टक्कर। जिंतूर सेलूमध्ये सुरेश नागरे हे वंचित आघाडीचे आघाडीवर आहेत। काँग्रेस आणि ठाकरे या ठिकाणी 19 जागांवर आघाडीवर। तर महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचा भगवं वादळ या ठिकाणी पाहायला मिळते। महायुती रेकॉर्ड ब्रेक बहुमताच्या दिशेने, लाडक्या बहिणी वन साइड महायुतीच्या बाजूने या ठिकाणी उतरलेल्या दिसत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचं भगवं वादळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महायुती रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी जिंकताना दिसते। 199 जागांवर भाजप 109, शिवसेना 56, राष्ट्रवादी 34 जागांवर, काँग्रेस 19, ठाकरेंची शिवसेना 19 आणि राष्ट्रवादी केवळ 11 जागांवर आघाडीवर। तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष 2019 पेक्षाही जास्त जागांवर सध्या भाजप पाहायला मिळते आहे। भांडूप पश्चिम मधून रमेश कोरगावकर सध्या आघाडीवर आहेत। तर भांडूप पश्चिम मधून रमेश कोरगावकर आघाडीवर, चारकोप मधून 20,856 मतांनी योगेश सागर आघाडीवर।